म्हणजे खरंच आज दशावतारात काम करणारे जे स्त्री पार्ट आहेत, ते पाहिल्यावर वाटतं की बालगंधर्व काय असतील? काय असते? पी-एच-डी करत असताना मी 6 वर्ष माझं पी-एच-डीचं काम चाललं. माझा विषय होता भरतमुनींच्या नाट्यशास्त्राचा मराठी रंगभूमीवर प्रभाव. ओके. तर या विषयाच्या निमित्ताने मला अनेक मराठी रंगभूमीवरची नाटकं मी पुन्हा नव्याने वाचली, हं. अधिक बारकाईने वाचली. भरतमुनींच्या नाट्यशास्त्राचा अर्थातच खूप छान अभ्यास केला. हे करत असताना मला असं लक्षात आलं, की आपली जी दशावतार कला आहे, हं. त्याचं आणि नाट्यशास्त्रातल्या शैलीचं खूप साम्य आहे. म्हणून मी काही दशावतारातल्या कलाकारांशी संपर्क केला. मग त्यानिमित्ताने दशावतारी नाटकं पुन्हा एकदा प्रत्यक्ष जाऊन पाहिली, अनुभवली, त्याचा इतिहास समजून घेतला. त्या कलाकारांचं काम बघून तर मी इतकी प्रभावित झाले, की म्हणजे खरंच आज दशावतारात काम करणारे जे स्त्री पार्ट आहेत, ते पाहिल्यावर वाटतं, की बालगंधर्व काय काय असतील? असते? कारण इतकं अप्रतिम सादरीकरण कुठेही आणि त्याच्यामध्ये ग्राम्यपणा नाही, अश्लीलता अजिबात नाही. नाही. एका स्त्रीचा आब राखून ही स्त्रीच आहे. हा पुरुष असूच शकत नाही, असं वाटणारी माणसं आणि ते दशावतारात किंवा आपल्याकडे जी एक म्हण आहे माहिती आहे ना, की रात्री राजा आणि सकाळी वेळी परत डोक्यावर बोजा. नोजा. अशा प्रकारे पण ते त्यांचं वास्तव आहे एका अर्थाने, की मग काल रात्री अप्सरा म्हणून ज्यांना पाहिलेलं असतं, ते दुसऱ्या दिवशी सकाळी रिक्षा चालवताना दिसतात तुम्हाला. पण काय कमाल कलाकार आहे ते. बरं त्या रंगभूमीवरती स्क्रिप्ट नाही. हं. लिहिलेलं असं लिखित असं खरंय. नाटक नसतं त्यांच्याकडे. नसतं. त्याची नीती सांगणं जो प्रकार असतो, की प्रत्येक जण आपलं कॅरेक्टर येऊन सांगतं, बोलतं किंवा जे संवाद होतात तेही न ठरवलेल्या पद्धतीने होतात. मेकअप स्वतःचा स्वतः करतात ती मंडळी. पण ते ज्या जादुई दुनियेत तुम्हाला घेऊन जातात, म्हणजे तुम्ही विसरून जाता, की बाहेर एक वेगळं जग आहे. इतकी ती रंगीबेरंगी अशी दशावताराची दुनिया आहे. आणि ते सगळं आणि खरं तर काय असतं दशावतारात मेकअप खूप मोठ्या प्रमाणात असतो. म्हणजे तो एक साग्र संगीत ती व्यक्तिरेखा हं. तुमच्यासमोर उभी राहते. पण नेपथ्य बघायला गेलात तर फार काही नसतं. काहीच नसतं. एक बाकडं असतं, एक खुर्ची असते आणि त्याचाच ते सिंहासन पण करतात. त्याचीच टेकडी पण होते आणि हे सगळं किती फॅसिनेटिंग आहे. तर मला त्यामुळे माझ्या पी-एच-डीच्या या सगळ्या प्रवासात दशावताराशी पुन्हा एक नव्याने एक नातं निर्माण झालं. मी कोकणातली आहे त्यामुळे मला त्याचा आणखीन आनंद वाटला, की आपण आपल्या मातीतल्या गोष्टीशी अशा पद्धतीने आणखीन जवळ येतो आहोत.